मी माझ्या आयुष्यातली किती स्पेस रिलेशनशिपला, किती स्पेस मी नात्याला देऊ शकतोय. राईट. जर का माझं आयुष्य 100% मी माझं जगतोय, तर त्यातले इनिशियली मी फक्त 10% हे पर्सनल नात्याला देऊ शकतोय. जर माझी तेवढीच कपॅसिटी आहे, तर लेट्स बी क्लिअर अबाउट इट. इन पर्स्यूट ऑफ हॅपीनेस और पीस, somehow are you creating a chaos? Are you creating a confusion in your life? कारण तुमची जर्नी सुरू होते मे बी हुकअप पासून, मे बी सिच्युएशनशिप पासून, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, डेटिंग, कितीतरी एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. जेवढे ऑप्शन्स तेवढं कन्फ्युजन जास्त. राईट. राईट. पण ह्या जेव्हा गोष्टी तुम्हाला माहीत असतात, तेव्हा कुठेतरी आपण आपल्या पायावर दगड मारतोय का, किंवा धोंडा मारून घेतोय का? कारण ह्याच्यामध्ये, ह्या कन्फ्युजन मध्ये यू कीप ऑन रिप्लेसिंग द पार्टनर्स, आणि ह्याच्यात आपण एकटेच राहतोय. 40-45 लेवलला, एजला पोहोचलेले जे क्लायंट्स मी बघते, किंवा अगदी एल्डर मिलेनियल जे बघते ना, ते काहीतरी चांगलं मिळेल ह्याच्यामध्ये इतक्या गोष्टी हातातनं त्यांच्या निसटून गेल्यात, वेळ निसटून गेलाय, आणि आता त्यांना वाटतंय की आपण डेट करावं, विच इज कम्प्लिटली नॉट पॉसिबल. प्लीज गेट अ रियालिटी चेक हिअर. म्हणजे तुमचा जर बाज हा फॅमिली असेल, किंवा तुमचा जर बाज हा कंपॅनियनशिप हवी आहे माझ्या आयुष्यामध्ये असा असेल, तर प्लीज उगीच माहितीये, म्हणजे ताक फुंकून प्यायचं म्हणून नुसते फुंकतच नका राहू रे. हाय, मी श्रुती आगाशे. लीना परांजपे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. फेमिनिझम अँड इमोशनल स्मार्टनेस या आपल्या पॉडकास्ट सिरीजमधला चौथा आणि शेवटचा एपिसोड आपण बघतोय. या आधीचे तिन्ही एपिसोड तुम्ही नक्की बघितले असतीलच, नसतील बघितले तर नक्की बघा. आज आपण लोनलीनेस इन मिलेनियल्स या विषयावर गप्पा मारणार आहोत. हाय लीनाताई, कशी आहेस? हॅलो, मी छान, मजेत. सो थेट विषयावरच येते. करेक्ट. मिलेनियल्स मध्ये सध्या खूप एकटेपणा आहे असं थोडंसं चित्र समाजात आहे, आणि तो एकटेपणा हा आतून आलेला आहे. म्हणजे खरं तर आम्ही मिलेनियल्स हे खूप ग्रुप्समध्ये आहोत. फेसबुकवर एन नंबर ऑफ फ्रेंड्स आम्हाला आहेत, इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. या सगळ्यांमध्ये आम्ही सतत बघत असतो, सतत स्क्रोल करत असतो, आणि खरं तर आमची सर्कल्स पण खूप मोठी मोठी असतात. पण आतून कुठेतरी आम्ही एकटेच आहोत असा एक फील सतत येत असतो. तर यामागे काय कारण असेल असं वाटतं तुला? मिलेनियल्स एकटे आहेत हे म्हणायला गेलं तर असं खूप आयरनी वाटू शकते. पण तरीही व्हर्च्युअल आणि ऍक्च्युअल लाईफ हे वेगळं असल्यामुळे कदाचित असं आहे की व्हर्च्युअल एक्सपेक्टेशन्स पण वाढल्यात, आणि त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावरती खूप जास्त ऍक्टिव्ह आहात. तुम्हाला त्या गोष्टींची खूप जास्त सवय झालेली आहे, आणि ह्या सवयीमुळे कदाचित कधीतरी असं होत आहे की रिअल लाईफमध्ये यू कांट टॅप द इमोशन. राईट. किंवा यू डोंट नो हाऊ टू बिल्ड अ जेन्युइन रिलेशनशिप. ओके. असं होत आहे, आणि त्या एक्सपेक्टेशनच्या जगात राहताना कुठेतरी चॅलेंजेस येतात, फ्रिक्शन्स होतात, आणि हे फ्रिक्शन्स आपल्याला डील करावे लागतात. राईट. कदाचित असं असेल का की आम्ही जे सोशल मीडियावर बघत असतो त्यामध्ये मग कपल गोल्स असतील, किंवा एखादं दुसरं कपल कसं वागतंय त्यापेक्षा सोशल मीडियावर ते कसं दाखवतंय वागताना, हे बघून आमच्या स्वतःच्या रिलेशनशिप कडे बघण्याचे दृष्टिकोन बदलतात, किंवा स्वतःकडनं आणि पार्टनरकडनं अपेक्षा वाढतात, आणि मग त्या कुठेतरी पूर्ण न झाल्यामुळे डिसअपॉइंटमेंट येऊन एकटेपणा निर्माण होतो, असं तुला म्हणायचंय का? याच्यात कंपॅरिझन पण होते खूप लेवलवरती, आणि हे जे काही डिसअपॉइंटमेंट, ही जी डिसअपॉइंटमेंट आहे, ही सुद्धा परत अझम्पशन मधली आहे, कारण रियालिटी तर ती नाहीच आहे. कारण यू नेव्हर नो की एखादा इन्फ्लुएन्सर किंवा एखादी इन्फ्लुएन्सर जर का ती युट्यूबवरती असेल किंवा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असेल खूप जास्त, आणि तिचे एवढे फॉलोअर्स वगैरे आहेत, पण रिअल लाईफमध्ये तिला किंवा त्याला काय चॅलेंजेस आहेत हे तुम्हाला माहितीच नाहीये. सो त्या ग्लोरीफाईंग ह्याच्यामध्ये तुम्ही जे काही प्रोजेक्ट करता तेच रियालिटी आहे असं समजून कुठेतरी तुम्ही मिलेनियल कपल्स किंवा सिंगल्स सुद्धा कंपॅरिझन करता तुमचं आयुष्य त्यांच्याबरोबर. आता जेव्हा आपण लोनलीनेस बद्दल बोलतोय, तेव्हा मला असं म्हणायचं आहे की पर्स्यूट ऑफ हॅपीनेस और पीस, somehow are you creating a chaos? Are you creating a confusion in your life? कारण तुमची जर्नी सुरू होते मे बी हुकअप पासून, मे बी सिच्युएशनशिप पासून, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स, डेटिंग, कितीतरी एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. जेवढे ऑप्शन्स तेवढं कन्फ्युजन जास्त. राईट. राईट. आता ही फिलॉसॉफी नाहीये, हे तुम्हीच क्रिएट केलेले ऑप्शन्स आहेत, कारण तुम्हाला ती सोय हवी आहे. रादर जस्ट टू गेट वेड प्रपोजल बघून वगैरे, तर त्याच्यापेक्षा आधी आम्हाला एक्सप्लोर करायला वेळ पाहिजे, आणि विच इज ॲब्सोल्युटली व्हेरी ट्रू. जेन्युइनली आय अडोर युअर जनरेशन, कारण तुम्ही प्रचंड स्मार्ट आहात, तुम्हाला परफेक्टली माहिती आहे तुमचा कम्फर्ट झोन काय आहे, ते तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला
बरोबर माहिती आहेत. पण ह्या जेव्हा गोष्टी तुम्हाला माहीत असतात तेव्हा कुठेतरी आपण आपल्या पायावर दगड मारतोय का किंवा धोंडा मारून घेतोय का? कारण ह्याच्यामध्ये ह्या कन्फ्युजन मध्ये यू कीप ऑन रिप्लेसिंग द पार्टनर्स आणि ह्याच्यात आपण एकटेच राहतोय. म्हणजे धड आपल्याला कोणीच कंपॅनियन मिळत नाही आणि हवाय तर तुम्हाला कंपॅनियन आणि तोही कमिटेड कंपॅनियन हवाय. मग ही कमिटमेंट जेव्हा तुम्हाला हवी आहे तेव्हा आर यू वेल इनफ टू बी कमिटेड? ओके. हा प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही कमिटमेंट एक्सपेक्ट करताय तेव्हा तुम्ही स्वतः कमिटेड आहात का? का कमिटमेंट कशाशी खातात ह्याचं तरी तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. यामध्ये मला एक विचारायचं असं आहे की होतं असं की कमिटमेंट एक्सपेक्ट केली जाते समोरच्याकडनं, ती कमिटमेंट असते सुद्धा कदाचित, पण ती दाखवण्यामध्ये कदाचित कुठेतरी कमी पडत असते. त्यामुळे मग त्याच्यामुळे येणारा जो अपसेटनेस आहे रिलेशनशिप मधला, त्यातनं एक लोनलीनेस निर्माण होतो, एकटेपणा निर्माण होतो. आणि तो एकटेपणा फक्त रिलेशनशिपला नाही तर बाकीच्या गोष्टींना सुद्धा अफेक्ट करायला लागतो. मग त्यात काम असेल, तुमचं डे टू डे लाईफ असेल, अगदी. तुमचे इतरांशी जे काही रिलेशन्स आहेत, जी काही नाती बाकीच्यांची आहेत, घरच्यांची आहेत, मित्रमैत्रिणींची आहेत, तीही अफेक्ट व्हायला सुरुवात होते. मग कुठेतरी असं वाटतं का की आयुष्यातल्या एकाच गोष्टीला पूर्ण मोठो ठरवून टाकून बाकीच्या गोष्टी आपण अफेक्ट करतोय? म्हणजे थोडेसे कप्पे वेगळे ठेवायला हवेत का, जेणेकरून ते थोडंसं इझी जाईल की एका कप्प्यातला हॅपीनेस दुसऱ्या कप्प्यात टाकला तर कदाचित इट विल बिकम इझियर. हे बोलायला खूप सोपं आहे, Yeah. पण प्रॅक्टिकली स्पीकिंग हे नाही शक्य होत. कारण जेव्हा आपण प्रेमात पडतो म्हणतो, आपण प्रेम शोधतोय किंवा पार्टनर शोधतोय असं नाही म्हणून आपण म्हणतो मी प्रेमात पडलोय किंवा प्रेमात पडली. सो हे पडण्यापेक्षा तो पार्टनर शोधणं जास्त गरजेचं आहे जो माझ्यासाठी राईट असेल. राईट. परफेक्ट नाही म्हणत आहे, परफेक्शन इज आउटडेटेड, पण निदान माझ्यासाठी जर तो राईट पार्टनर मला हवाय तर त्यावेळेला सजगतेने मला पुढची कॉल टू ऍक्शन म्हणजे माझ्याकडे क्लिअर पाहिजे, तो फोकस माझ्याकडे पाहिजे की मला आत्ता ह्या फेजमध्ये डेटिंग करायचं आहे. मे बी मी 5 जणांबरोबर डेटिंग करत असेन, 4 जणांबरोबर डेट करत असेन, पण हे करताना मला एक बाउंड्री आहे 2 महिन्याची, 3 महिन्याची, 4 महिन्याची आणि त्याच्यानंतर मी काही फिल्टर करेन माझ्या डेट्स आणि समहाव जिथे ट्यून इन होत आहे, कुठेतरी अंडरस्टँडिंग वाटतंय मला, त्या अंडरस्टँडिंग लेवलवरती मी पुढे जाईन. राईट. सो मला म्हणायचं असं की तुम्ही कुठेतरी लाईन ऑफ ऍक्शन तुमची क्लिअर ठेवा. अदरवाईज तुम्ही आखुडशिंगी बहुगुणी, मी दुसऱ्याही काही ठिकाणी बोललेली आहे अशा प्रकारे, पण असं जर शोधत गेला तर तुम्ही खरंच एकटे पडाल. आज एक केस स्टडी ह्याच्याबद्दल सांगेन. युकेचाच क्लायंट आहे आणि ज्याचे खूप ब्रेकअप झालेत, रादर आय वुड से 5 ते 6 ब्रेकअप झालेले आहेत. आता ह्या ब्रेकअपमधनं हील व्हायलाच त्याला इतका वेळ लागतोय कारण त्याचा विश्वासच नाही आता मुलींवरती. त्यामुळे इज नॉट फुल्ली कम्प्लिटली ही इज नॉट रेडी फॉर गेटिंग मॅरिड. तो आईबाबांनाही त्यांनी सांगून ठेवलं मला कुठलंही प्रपोजल वगैरे काही बघू नका. सो ही गोष्ट एकांतात होतीये, म्हणजे एकांताकडे नेणारी आहे. कारण त्याचा एकदम इतक्या रॅन्डमली त्यांनी ते जे काही ब्रेकअप घेतले 6 महिन्याचे असतील, 1 वर्षाचे असतील, पण त्यातनं तो शिकण्यापेक्षा त्यांनी हीलच नाही केलंय स्वतःला. पण मग एकांताकडे नेणार आहे की एकटेपणाकडे नेणार आहे? दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. हा, सो आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की हा जो प्रवास आहे तो प्रवास मी माझ्यासाठी सुखकर करणार आहे का? मला जर एकट्यालाच राहायचंय आणि मला फक्त ऐश करायचे, मस्ती करायचे, मजा करायचे, बस एक फ्रेंड्स म्हणून मला लाईफ जगायचं आणि मला स्वतः काही कंपॅनियनची गरज नाहीये, देन इट इज युअर लाईफ, यू हॅव टू लिव्ह दॅट. पण हे नसताना जर तुम्हाला कंपॅनियन हवाय तर कमिटमेंट म्हणून काही गोष्टी तुम्हाला फॉरगिव्ह कराव्या लागतील, काही गोष्टी तुम्हाला इनिशिएट कराव्या लागतील. तर ह्या दृष्टीने तुम्हाला एकटेपणाकडे न नेई असं नातं तुम्हाला बिल्ड करणं गरजेचं आहे. ओके. कारण एकांत आणि एकटेपणा या टोटली डिफरंट गोष्टी आहेत. या ऑफकोर्स. आणि तुम्हाला तुमचा पीस महत्वाचा आहे, पण तुम्ही सायलेंट राहताय का? या म्हणजे तुम्हाला हवाय पीस, आतमध्ये शांतता हवी आहे, पण ह्या शांततेमागे तुम्ही नात्यामध्ये कुठेतरी सायलेन्स आणताय का, डिस्टन्स आणताय का? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत श्रुती, पण ह्या गोष्टी नात्यामध्ये बारकाईने अभ्यास करणं आणि त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. यातनं मला एक गोष्ट अशी वाटली की मी ना ऍज अ मिलेनियल विचारते, मी माझ्या आजी आजोबांचं रिलेशन बघितलंय, आईबाबांचं बघितलंय आणि आता माझं स्वतःचंही बघतेच आहे. तर आजी आजोबांच्या रिलेशन मध्ये मी जे बघितलंय की माझ्या आजीचं पूर्ण आयुष्य हे आजोबांच्या भोवती पूर्ण गुंफलेलं होतं. आणि जेव्हा आजोबा गेले तेव्हा त्यांच्या आयुष्यात एकदम खूप मोठी पोकळी निर्माण झाली, कारण तिच्या आयुष्याचा मोठो हा तिचा नवरा एवढा एकच होता. त्यामुळे त्यांच्यासाठीच जे काही आहे ते सगळं त्यांच्यावर डिपेंडंट होतं. मग यामध्ये जेव्हा मी हे बघितलं तेव्हा अर्थातच
आय थॉट अबाउट इट, तेव्हा मला असं वाटलं की कुठेतरी हे मिलेनियल्स मध्ये कमी आहे, पण थोडंसं हे जे काही समर्पण हे जे आहे ही भावना थोडीशी जास्त झाल्यानंतर जर कुठेतरी जेव्हा असं माणसाला वाटतं की आपण एकटे पडतोय किंवा ज्या व्यक्तीला आपण समर्पित झालोय तिकडनं जर रेसिप्रोकेट होत नसेल तर मग निर्माण होणारी पोकळी ही भयंकर असेल, कारण आपण सगळंच देऊन टाकलंय आपलं. त्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी कशा टॅकल करायच्या, कारण थोडंसं ते बघून बघून आपल्यामध्ये सुद्धा आलेलं असतं की समर्पण करणं. तर त्यामुळे मग थोडी स्वतःची स्पेस सुद्धा वेगळी ठेवणं आणि तरी सुद्धा रिलेशनशिपमध्ये कमिटेड आणि एकनिष्ठ राहणं हे कसं बॅलन्स आउट आम्हाला करता येईल. वन मॅन वुमन आणि वन वुमन मॅन खूप रेअर आहे, पण तरीही मी आय वुड अप्रिशिएट की आजच्या मिलेनियल्समध्ये अशी बरीच मुलं मुली आहेत की ज्यांना ही थॉट प्रोसेस आवडते किंवा हा पर्स्पेक्टिव्ह आवडतो. आता हा आवडतो हे सगळं ठीक आहे, पण हा जगताना मेन म्हणजे आपल्याला विचार करायला पाहिजे की हे करत असताना मी माझ्या आयुष्यातली किती स्पेस रिलेशनशिपला, किती स्पेस मी नात्याला देऊ शकतोय. जर मी नात्याला म्हणजे पर्सनल नातं मी म्हणते, रिलेशनशिप रोमॅन्टिक रिलेशनशिप म्हणते, जर का माझं आयुष्य 100% मी माझं जगतोय तर त्यातले इनिशियली मी फक्त 10% हे पर्सनल नात्याला देऊ शकतोय. जर माझी तेवढीच कपॅसिटी आहे तर लेट्स बी क्लिअर अबाउट इट. यामध्ये कुठेही पती परमेश्वर किंवा तू जसं आजीचं उदाहरण दिलंस, जेव्हा आपण बघितलेलं आहे की आजी त्यावेळेच्या काळांमध्ये हे कम्प्लीट समर्पण होतं. आता मी हे अर्पण पण नाही म्हणजे नाही म्हणू शकत, कारण खूप जास्त ठोकताळ आहेत त्याच्यामध्ये आणि ते असावेत म्हणजे, कारण का तो स्मार्टनेस आहे किंवा आय वुड से प्रश्न विचारणं इट्स डेफिनेटली अ व्हेरी गुड साईन ऑफ इट. हे असावं की एवढं असं का पाहिजे म्हणून. पण तुम्ही जर तुमचा रेशो डिसाईड केलाय 10% असेल, 20% असेल, तर तेवढी जागा तरी तुम्ही त्या नात्याला रोज द्यायला पाहिजेत. बरोबर, माझं हे म्हणणं आहे. त्यामुळे समर्पण आणि आकर्षण हा कम्प्लिटली दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आकर्षित तुम्ही होता, पण समर्पण करायला तुम्हाला आधी मनाची तयारी लागते. त्यामुळे 20% तर 20%, 25% तर 25% भाग मी फक्त नात्याला देईन, इट्स ओके. बाकीचं 75% तुमचं पर्सनल लाईफ तुम्ही जगा. मग त्यामध्ये तुमच्या स्वतःची म्हणजे इंडिव्हिज्युअल स्पेस आली, तुमचा जॉब आला, तुमचे काही स्वप्न आली तुमची, त्याच्यानंतर तुमच्या काही हॉबीज आल्या, सगळ्या कितीतरी गोष्टी आहेत. म्हणजे तुमचे स्वतःचे काही पर्सनल कनेक्ट असतील, नातेवाईक असतील ज्यांच्याबरोबर तुमचे कनेक्शन्स असू शकतात, सोशल लाईफ असू शकतं. पण हे सगळं मी माझं मेंटेन करतोय, पण त्याबरोबर मी 25% माझ्या पार्टनरला पण देतोय. राईट. आता ही अशी दोघांनाही हे लागू होत आहे, पण हे गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये ही एक अजून एक गोष्ट येते की जेव्हा आपण स्वतः ही स्पेस मागतोय की मी माझ्या लाईफ मधला पूर्ण आयुष्य आपल्या रिलेशनशिपने व्यापलेलं नसून मला माझं एक वेगळं लाईफ आहे आणि यू आर अ पार्ट ऑफ इट, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दुसऱ्याकडनं सुद्धा तशाच प्रकारच्या एक्सपेक्टेशन्स केल्या जाऊ नयेत. हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग आहे की मी जर म्हणते की मला सोशल लाईफ आहे तर अर्थातच मी हे सुद्धा थोडंसं कन्सिडर करायला पाहिजे की माझ्या नवऱ्यालाही सोशल लाईफ आहे, तो त्याचा सगळा वेळ मला देणार नाहीये. सो हे जे बॅलन्सिंग आहे हे सुद्धा यातून जर कम्युनिकेशन असेल, तेच म्हणते म्हणजे तुम्ही जितकं हे क्लॅरिटीनी एकमेकाला सांगाल तेवढं ते पचवायला सुद्धा खूप सोपं जाईल. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये तू मगाशी एक पॉइंट म्हणालीस वन साइडेड नात्याचा, सो ते वन साइडेड नातं नाही होणार. कुठेतरी मी जेव्हा देतोय किंवा मी जर देतीये माझं लाईफ मधला काही हिस्सा, तर ऑफकोर्स मलाही तो तुझ्या लाईफ मध्ये मधला हिस्सा मी रेसिप्रोकेट करणार. सो त्याच्यामधनं एक कुठेतरी तुम्ही टीम म्हणून काम करणार आहात आणि मग त्यातनं ती माझा तू आणि तुझी मी ही एक भावना निर्माण होऊ शकते. ह्याला जोडून एक मला असं विचारायचंय तुम्हाला की ह्याच्यामध्ये जी डिपेंडन्सी आहे म्हणजे एकमेकांवर आपण काही पर्सेंटने तरी डिपेंड होतो. कधी कधी असं होतं की आपण डिपेंडंट नाही होत आणि मी इंडिपेंडंट आहे, मला काय कोणाची गरज नाही. हा सुद्धा एक अप्रोच मिलेनियल्स मध्ये आपण बघतो. म्हणजे मी स्वतः मिलेनियल म्हणून हे अनुभवते की काही काही बाबतीत मला आवडते डिपेंडन्सी, तो माझ्यावर अवलंबून आहे, मी त्याच्यावर अवलंबून आहे. पण काही काही बाबतीत असं होतं की मी नाहीये कोणावर अवलंबून किंवा मी माझं मॅनेज करू शकते गोष्टी. तर ती इंडिपेंडन्सी कुठेतरी लॉयल्टीला धक्का देते का पुढे जाऊन? म्हणजे जेव्हा खूप जास्त माणूस इंडिपेंडंट माझं मी असा विचार करायला लागतो तेव्हा कुठेतरी मग एकनिष्ठ राहणं किंवा या गोष्टीकडे ते थोडंसं इम्बॅलन्स होऊ शकतं का? तिथपर्यंत ते कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की जसं आपण म्हणतो की चांगल्या भावनेला धक्का बसू शकतो. तर तसं हे इंडिपेंडन्सी वरनं आपण लॉयल्टीवर कसं काय ते अफेक्ट होऊ शकतं?
सगळ्याच गोष्टी तुम्हाला जशा पाहिजे त्याप्रमाणे आयुष्यात मिळणार नाहीत, हे पहिलं आधी सत्य आहे. हे आधी ऍक्सेप्ट करा. लेट मी टेल यू दॅट, Yeah. की मला माझी स्पेस पण पाहिजे, मला माझ्या पार्टनरकडनं अपेक्षा पण पाहिजे, मला माझा डिसिजन मेकिंग पण पाहिजे, पाहिजे तेव्हा मला माझा कम्फर्ट लेवल पण पाहिजे, मला असं पाहिजे की तिने अंडरस्टँड मला समजून घ्यावं तिने, आणि प्लस मला माझं लाईफ जगता यावं. सगळंच एकदम नाही मिळणार, स्टेप बाय स्टेप मिळू शकतं, Yeah. पण त्याकरता इन्व्हेस्टमेंट आहे. आणि अशी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याचा आरओआय आहे, राईट. आणि ही इन्व्हेस्टमेंट आहे नात्यामध्ये, आणि ती इन्व्हेस्टमेंट आहे भावनांची. जेवढ्या भावना तुम्ही जेन्युइनली तुम्ही इन्व्हेस्ट कराल, तेवढ्याच भावना तुम्हाला आरओआय देतील. म्हणजे समोरचा व्यक्ती पण तुम्हाला रेसिप्रोकेट करेल, Yeah. समोरची व्यक्ती पण तेवढ्याच भावना त्या जाणेल, मला म्हणायचं आहे. ओके, सो मोस्टली मी बहुतेक ठिकाणी ही गोष्ट बोलते की एक्सेप्ट फायनान्शियल इंडिपेंडन्स, नो अदर इंडिपेंडन्स वर्क्स इन मिलेनियल रिलेशनशिप. Prove me if I'm wrong here. Yeah. Anytime. Openly, I'm telling you this. Except financial independence, no other independence works in a relationship. म्हणजे काय, तर फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुम्हाला तुमची स्पेस आहे, तुम्हाला पाहिजे तसं एन्जॉय करू शकताय, ज्याकरता जो काही खर्च आहे तो तुम्ही तुमचा देताय. बरोबर. पण जेव्हा इंटरडिपेंडन्स येतोय, तेव्हा मी इतकी सजग होईन की मी जर तुझ्यावर डिपेंड आहे, कधी मला रडावंसं वाटतंय, हसावंसं वाटतंय, एक्साइटमेंट शेअर करायचे, तर आय विल मेक शुअर यू विल ऑल्सो बी डिपेंडंट ऑन मी. दॅट इज कॉल्ड अ स्मार्ट मिलेनियल वुमन अँड अ मॅन, ऑर अ कपल, आय वुड से. मग त्यामधनं लोनलीनेसला कुठे तुम्ही थाराच देत नाही आहात. करेक्ट. कारण तुम्ही सॉलिट्यूड मध्ये जाताय, तुम्ही तुमची स्पेस एन्जॉय करताय, पण प्लस तुम्ही वीनेस मधला सुद्धा ऍक्सेप्ट करताय. आणि हा वीनेस तुम्हाला कुठेतरी ग्रोथला एक बूस्ट देतो, किंवा एम्प्टीनेस पासून लांब राहण्यासाठी कदाचित उपयोगी पडतोय. कारण एकटेपणा हा खूप म्हणजे असह्य आहे, माहितीये का. 40-45 लेवलला एजला पोहोचलेले जे क्लायंट्स मी बघते, किंवा अगदी आय वुड से एल्डर मिलेनियल जे बघते ना, ते काहीतरी चांगलं मिळेल ह्याच्यामध्ये इतक्या गोष्टी हातातनं त्यांच्या निसटून गेल्यात, वेळ निसटून गेलाय, आणि आता त्यांना वाटतंय की आपण डेट करावं, विच इज कम्प्लिटली नॉट पॉसिबल. कारण हे सगळं जे सोशल मीडियावरती दाखवलं जात आहे, हे केवळ मला असं वाटतं भावनांचा बाजार असू शकतो तो. मी म्हणत नाही सगळेच करतात, पण हा असू शकतो. कारण 30s-40s मध्ये तुमची एनर्जी बऱ्यापैकी ड्रेन झालेली असते. Yeah. यू आर नॉट अग्रीइंग अँड यू आर पर्टिक्युलर अबाउट टू डेट ॲट दॅट. ही तुमची स्टेज नाहीये. आणि आपण आता एक्सपेक्ट करतोय की आपण डेट करावं 5 जणांबरोबर, आणि ती एनर्जी नाहीये तुमच्यात. प्लीज गेट अ रियालिटी चेक हिअर. समहाऊ काही बायकांना मी असं सांगेन, प्री मेनोपॉजची स्टेज स्टार्ट झालेली असते, राईट. सो हे सगळं करताना स्वतःच्या म्हणजे तुमचा जर बाज हा फॅमिली असेल, किंवा तुमचा जर बाज हा कंपॅनियनशिप हवी आहे माझ्या आयुष्यामध्ये असा असेल, तर प्लीज उगीच माहितीये, म्हणजे ताक फुंकून प्यायचं म्हणून नुसते फुंकतच नका राहू रे. कारण काय आहे, ते ताक फुंकण्यामध्ये तुमचा वेळ जातोय, आणि हाती ना तुमच्या दूध येत आहे ना ताक येत आहे, काहीच येत नाही. माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे, प्लीज बी वाईज इनफ. आखुडशिंगी बहुगिणी जसं मगाशी म्हटलं तसं कोणी नाही मिळत आहे. जो आहे त्याला ऍक्सेप्ट नका करू. बेस लेवलला प्रायोरिटीज सेट करा. त्या प्रायोरिटीजला जर मॅच होत आहे तर जस्ट गो अहेड. पीपल चेंज, सिच्युएशन्स चेंज. आणि आता असंही असं होऊ शकतं की एखादा आपल्याला आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा पार्टनर मिळेलही कदाचित, पण आर यू शुअर की पुढे जाऊन तसंच राहणार आहे. सो इट इज ऑलवेज अ रिस्क ओनली. त्यामुळे मग वाट बघत बसण्यापेक्षा तेलही गेलं तुपही गेलं हाती राहिलं दुपटणं असं होण्यापेक्षा कुठेतरी एक छोटीशी रिस्क घेऊन आपली स्वतःची प्रायोरिटी ठरवून त्यानुसार. मी रिस्क पेक्षा सुद्धा काय सांगेन, आपलं तुमचा सेन्स आहे की नाही, यू आर सो स्मार्ट इनफ, राईट. तुमचं करिअर लेवलला तुम्हाला बरोबर सगळं कळतं की आपलं पॅकेज किती पाहिजे, आणि इथे काम किती करायचं, आणि कशा प्रकारे आपल्याला पैसा अर्न करायचा, राईट. मग तुम्हाला तोच स्मार्टनेस तुम्हाला नात्यांमध्ये का नाही कळत? का तिथे तुम्ही तुमचं हृदय वगैरे काहीतरी पिळवटून देऊन वगैरे टाकता, काळीज वगैरे. व्हॉट इज दॅट? सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. कुठेतरी डोक्याने विचार करा की ही व्यक्ती प्रोफेशनल एवढी आहे, मी एवढी आहे, इंटेलिजंट लेवलला मी मॅच होतोय, इमोशनल लेवलला बेसिक अंडरस्टँडिंग येत आहे, बस खूप झालं. आपला जहा आपण बनवू शकतो, राईट. तर आता मला तुम्हाला ह्याच्यात सांगायचं की हा आपला शेवटचा एपिसोड आहे, आणि या एपिसोड बद्दल सुद्धा तुम्ही लोनलीनेस बद्दल आपण आता बोलतोय, आणि फेमिनिझम, इमोशनल स्मार्टनेस, आणि मग लोनलीनेस इन मिलेनियल्स
या सगळ्या विषयाला घेऊन एखादी प्रोटिप जर तुम्ही आपल्या ऑडियन्सला देऊ शकलात तर थोडासा विचार करायला, त्याच्यात सिंक इन व्हायला आपल्याला थोडीशी काहीतरी खाद्य देऊ आपल्या ऑडियन्सला, तर काय सांगाल? वेस्टर्नायझेशनच्या नादामध्ये आपण कुठेतरी डेटिंग कल्चर आपल्या भारतामध्ये आणलं आणि ते खूप लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळे आपण खूप ब्लाइंडली फॉलो करतोय. जसे आपण ब्लाइंडली हे डेटिंग फॉलो करतोय त्याचप्रमाणे आपण ब्लाइंडली त्याचे पडसाद सुद्धा फॉलो करणार आहोत. प्लीज गेट दॅट व्हेरी स्ट्रेट. 40शी नंतरचे औदासिन्य असलेले मिलेनियल्स मी कॅनडामध्ये जेव्हा जवळून इंटरव्ह्यू घेऊन बघून आली आहे तेव्हा एक सर्व होऊन गेलं की इथे येत्या 10 वर्षात ह्युमन रोबोट्स तयार होणार आहेत आणि हेच ह्युमन रोबोट्स आपण आपल्या भारतामध्ये पण घेऊन येणार आहोत. कारण हे सगळं करत असताना मला हा नको, ही नको, ते नको, ह्या नादा, कारण ह्याच्याबरोबर नाही पटत, त्याच्याबरोबर नाही पटत, तिच्याबरोबर नाही पटत, म्हणजे आपण म्हणू त्या स्टेजला मला नाही पटत आहे किंवा मला जुळवून घ्यायचं नाहीये जर का, किंवा जुळवून घेता येत नाहीये रादर. मला परत माझे मिलेनियल्स खूप जवळची पिढी आहे अँड व्हेरी मच अडोरेबल लाईक, पण जुळवून नाही जर घेता येत आहे तर मग एकांताला कवटाळून तुम्ही आयुष्य जगू शकता. इट्स युअर चॉईस. इट इज युअर चॉईस. सो गेट दॅट स्मार्टनेस, दॅट अटिट्यूड टुवर्ड्स लाईफ की मला लाईफमध्ये नक्की काय हवंय आणि त्याप्रमाणे तुमचा कंपॅनियनशिप आणि तुमचं प्लेजर हे तुम्ही स्वतः शोधायचं आहे. राईट. मग ते कंपॅनियनशिपमध्ये शोधताना मिळू शकेल, जर एकांतात हवं आहे ते एकांतामध्ये मिळू शकेल. पण मग कंप्लेंट करू नका आयुष्याला की मात्र मी एकटा राहिलो किंवा मी एकटी राहिले. राईट. सो हे वाईजली करणं फार गरजेचं असं मला वाटतं. सिम्पल. आपल्या या सिरीजच्या एंडला येताना मला असं वाटतं की तुम्ही आता जशी प्रोटिप दिलीत त्यात थोडासा विचार केल्यानंतर मला असं वाटतं की आपण भारताच्या बाहेरून ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत, कल्चरली असतील, आता या डेटिंग कल्चरबद्दल असतील, तर प्रत्येक वेळेस जेव्हा एखादा खाद्यपदार्थ बाहेरून येतो तेव्हा भारतात पहिले त्याचं इंडियन व्हर्जन बनतं. तर तसंच डेटिंग कल्चरचं सुद्धा बाहेरून जरी ते कल्चर आलेलं असेल तरी सुद्धा आपलं एक भारतीय संस्कृती आणि डेटिंग कल्चर यांची सांगड घालून जर आपण थोडेसे सेनली वागलो आणि थोडंसं जुळून घ्यायचा प्रयत्न केला आणि स्वतःही खुश स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी तो समतोल साधला जाईल आणि आपण नक्कीच इझिली आपले रिलेशनशिप्स वाचवू शकू अशी मला खात्री वाटते. ह्याच्याशी संलग्नित मी सांगते की मी डेटिंग आणि लग्न असा एक खूप खुमासदार प्रोग्राम घेऊन मी येतेय रादर पुण्यामध्ये, आणि कारण मुंबईमध्ये झालेत त्याचे शोज, आता जानेवारीपासून सुरुवात झाली. सो हा एक म्युझिकल डेटिंग जर्नी विच इज हॅपनिंग फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम इन द वर्ल्ड. आय मस्ट से आय एम नॉट स्टील शुअर अबाउट इट, पण इन इंडिया 100%. सो हे पहिल्यांदा हा जर मी प्रयोग करते तर त्याला प्लीज सामील व्हा आणि एन्जॉय दॅट मुवमेंट. आय मीन आय वॉन्ट टू एन्जॉय द एक्सपिरियन्स. या कार्यक्रमाबद्दल मी थोडं सांगेन की या कार्यक्रमामध्ये फक्त डेटिंग आणि लग्न या विषयावर बोललं नाही जाणार आहे, तर लग्न आणि डेटिंग या पूर्ण प्रवासामधल्या ज्या फेजेस आहेत त्याबद्दलची खूप भारी गाणी आहेत त्याच्यामध्ये आणि ती अप्रतिम परफॉर्म करतात. लाईव्ह परफॉर्मन्स असतो, त्यामुळे हा कार्यक्रम नक्कीच अनुभवण्यासारखा कार्यक्रम आहे आणि ह्याच्यातून प्रत्येकाला नक्कीच काहीतरी घेऊन जाण्यासारखं मिळेल अशी मला खात्री आहे. तुम्ही त्या कार्यक्रमालाही या, त्या कार्यक्रमाची बुकिंग लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्यामुळे थँक्यू लीना, आपला पॉडकास्ट खूप छान झाला. पुढच्या पॉडकास्टची पण आम्ही तयारी करणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढचा कुठलाही व्हिडिओ आम्ही टाकला तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल.